मंडळी, तुम्हाला सुद्धा क्रीम सूप आवडतं का? जे हॉटेलमध्ये आपण स्टार्टर म्हणून किंवा मेन कोर्सच्या आधी आपण सूप वगैरे घेतो. तर ते सूप अगदी थोडंसं असतं, पण त्यामध्ये आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स पण असतात. जसं फ्लेवरसाठी ॲरोमॅटिक पावडर वापरतात किंवा अजिनोमोटो वापरलं जातं. पण आपण जे घरी आता जे सूप बनवणार आहोत ते अगदी फ्रेश आणि कुठल्याही बाहेरचं क्रीम म्हणजे रेडीमेड जे क्रीम असतं, अमूल फ्रेश म्हणा, ते कुठल्याही क्रीम न वापरता तितकंच टेस्टी आपण व्हेज क्रीम सूप बनवत आहोत. तर त्यासाठी मी इन्ग्रेडियंट्स एक लिस्ट दिलेलीच आहे. त्याचसोबत आपण इथे काही मशरूम्स घेतलेले आहेत आणि ब्रोकोली मला मिळालेली आहे. तुमच्याकडे जर ब्रोकोली नसेल तर तुम्ही रेग्युलर आपली जी फ्लॉवर येते, फुलकोबी येते, तीसुद्धा वापरली तरी चालेल. त्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या तुम्ही वापरू शकता. तर इथे मी मशरूम वापरलेले आहेत, तर लसूण वापरलेला आहे, ब्रोकोली वापरले, कांदा आणि आपण स्वीट कॉर्न वापरलेले आहेत यामध्ये. तर सर्वात आधी मी तेल गरम केलेलं आहे 1 टेबलस्पून. त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण बटर टाकलेलं आहे, म्हणजे बटर ते जळत नाही तेलामध्ये तापल्यामुळे. आणि छान त्यामध्ये कांदा टाकायचा आणि लसूण टाकायचं बारीक चिरून आणि रंग न बदलता आपण कांदा मऊसर शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपण 1 ते 1.5 टेबलस्पून गव्हाचं पीठ टाकतोय. मंडळी, लक्षात घ्या, आपण गव्हाचं पीठ वापरतोय. तर हॉटेलमध्ये कॉर्नस्टार्च किंवा मैदा वापरला जातो, आपण गव्हाचं पीठ वापरतो आहे. तर इथे मी 1 ते 1.5 टेबलस्पून वापरते. तर तुम्ही किती सूप बनवता आहात त्याच्या क्वांटिटीनुसार आपण यामध्ये इन्ग्रेडियंट्स कमी अधिक करू शकतात. तर इथे आता आपण बटरमध्ये छान ते पीठ भाजून घ्यायचं आहे, पण शक्यतो करून कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. तर बघा, आता पीठ पण भाजलं गेलेलं आहे आणि लसूण आणि कांदासुद्धा छान परतवून झालेला आहे. त्यामध्ये आपण आता बाकीच्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत ते टाकायचे, जसं मशरूम्स आहेत, ब्रोकोली आहे, तर ती टाकायची आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून काळी मिरी टाकायची आहे. तसेच तुमच्याकडे मिक्स हर्ब्स असतील तर ते तुम्ही टाकू शकतात आणि ओरिगॅनो असेल तर ओरिगॅनो टाकायचं आहे. आणि मंद गॅसवरती आपण हे मीठ न टाकता शिजू द्यायचं आहे. तर झाकण ठेवून सुद्धा तुम्ही हे भाज्या शिजवून घेऊ शकतात. अगदी गाळ करायच्या नाही, थोडीशी त्यामध्ये बाईट राहू द्यायचं आहे. तर आपण आता बघा, अशा पद्धतीने भाज्या शिजवून झालेल्या आहेत. तर अधूनमधून परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून खाली चटकणार नाही याचं लक्षात ठेवायचं आणि कलर पण चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला. तर बघा, आता अशा पद्धतीने भाज्या तयार आहेत, व्यवस्थित शिजून झालेला आहे. त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे काळी मिरी पावडर टाकायची 1 टीस्पून आणि आपण ऑरिगॅनो आणि मिक्स हर्ब्स टाकायचेत आणि यासोबत इथे मी स्वीट कॉर्न टाकते आहे. तर हे स्वीट कॉर्न जर आधी उकळलेले असतील म्हणजे शिजवलेले असतील तर तुम्ही उशिरा टाकलं तरी चालतील किंवा भाज्यांसोबतही हे स्वीट कॉर्न शिजून जातात. आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. तर आपण किती कपभर म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आपण सूप बनवतो त्या अंदाजाने आपण इथे गरम पाणी वापरणार आहोत. तर इथे मी साधारण 1.5 ते 2 कप आपण गरम पाणी वापरलेलं आहे, कारण की यामध्ये आपण विकतचं जे क्रीम आहे अमूल फ्रेश क्रीम न वापरता आपण घरचं जे म्हशीचं दूध आपण आणतो ते टाकायचं आहे. फक्त ते गरम करून थंड केलेलं आहे. तर बघा, आता इथे मी बाकीचे स्पाइसेस टाकलेले आहेत, ओरिगॅनो, मिक्स हर्ब्स आणि काळी मिरी पावडर टाकलेली आहे. आपल्या चवीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकतात. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1-2 ते 3 मिनटं उकळू द्यायचे आहे. भाज्या छान शिजू द्यायच्या आहेत आणि पिठामुळे त्या पाण्याला छान असं सूपसाठी जे काय म्हणतात त्याला कन्सिस्टन्सी जशी लागते त्या पद्धतीने आपण करून घ्यायचे आहे, ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अजून आपल्याला आवडत असेल तर पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकतात, फक्त गरम पाणी टाकायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटं छान शिजू द्यायचं आहे. 5 मिनटं छान शिजू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता साधारण 1 ते 1.5 कप घरचं म्हशीचं दूध टाकायचं आहे, तापवलेलं. तर त्याचंसुद्धा आपण किती क्रीमी आपण सूप बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकतात. फक्त आपण मीठ आहे ना उशिरा टाकायचं. जर मीठ आधीच टाकलं तर थोडं दूध फाटण्याची शक्यता असते, म्हणून आपण मीठ हे सर्वात शेवटी टाकणार आहोत. तर आता दूध टाकल्यानंतर सुद्धा 5 मिनटं 5 ते 7 मिनटं छान शिजू द्यायच्या आहेत भाज्या आणि सूपला छान कन्सिस्टन्सी आली पाहिजे, अशी जशी आपण हॉटेलमध्ये सूप पितो त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी आली पाहिजे.
तर ती ॲडजस्ट करायची आणि उकळू द्यायचं आहे. तर नंतर थोड्या वेळाने त्याला घट्टसरपणा आपोआपच येतो. तर बघा अशा पद्धतीने आता छान असं उकळलेलं आहे सूपला. तर आता सूप आपलं तयार होत आलेलं आहे. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आणि गरमागरम छान सर्व करायचं. अगदी हॉटेलसारखं चविष्ट आणि बाहेरचे कोणतेही आपण क्रीम विकत न आणता आपण घरच्या दुधामध्ये आपण हे सूप बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मस्तपैकी व्हेजिटेबल क्रीमी सूप तयार आहे. तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर सर्वांना तुम्ही शेअर नक्की करा. अगदी हॉटेलमध्ये आपण जेव्हा एक बाउल सूप घेतो तेव्हा खूप म्हणजे त्याचे रेट प्राइसेस जास्त असतात. त्याच प्राईसमध्ये आपण घरामध्ये पूर्ण फॅमिली आपण हे सूप अगदी भरभरून पिऊ शकतो, म्हणजे अगदी मनसोक्त पिऊ शकतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.